या बातम्यांनंतर आता पुढे वळूयात, पाहूयात वारी संदर्भातल्या काही बातम्या। निघाला वैष्णवांचा मेळा, टाळ मृदुंग तुळशी माळा गळा, त्या विठुरायाचा लागला लळा, असा हा अनुपम्य रम्य सोहळा। बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल। संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा इतिहास जितका गौरवशाली आहे तितकाच महत्त्वाचा। योगदान शितोळे सरकार घराण्याचं हे मानलं जातं। प्रतिकूल परिस्थितीमध्ये पालखी सोहळ्याचं संरक्षण करण्यापासून ते माऊलींच्या पालखीमधील अश्व उपलब्ध करून देण्यापर्यंत या घराण्यानं महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। विशेष म्हणजे शितोळे सरकारांचं वंशज आजही वारीच्या संरक्षणाची आणि सेवाभावी परंपरा तितक्याच निष्ठेने जपण्याचे प्रयत्न करतात। याच ऐतिहासिक वारशाचा घेतलेला हा विशेष आढावा। शिंदे सरकार आणि शितोळे सरकार यांच्या संरक्षणाखाली यांना या दिंड्या निर्भीडपणे काढण्यासाठी शिंदे सरकार आणि शितोळे सरकार यांची भूमिका अत्यंत मोलाची आहे आणि त्यांचे वंशज आज माझ्यासोबत आहेत। महाराजांना मी आधीच मी महाराजांकडे येतो आधी की ही आपली परंपरा किती वर्षांची आहे आणि या परंपरेत कसे बदल घडत गेलेत। जय हरी। परंपरा जुनी आहे, जवळजवळ 200 वर्ष पूर्ण होत आले जे ही शिस्तबद्ध पद्धत आणि रूढी ह्या वारीमध्ये चालू आहे आणि शितोळे सरकार अंकलीकर ह्या घराण्याच्याकडनं ही परंपरा आज तगायत अखंडपणे सुरू आहे। त्या परंपरेला जर बेस म्हटला तर ते शिस्त आणि डिसिप्लिन जो आपण बोलतो ह्या पूर्ण परंपरेचा जो बेस आहे आणि त्या परंपरेनुसार जे माऊलींच्या ह्या पूर्ण दिव्य सोहळ्याला जो शिस्तबद्ध लष्करी सोहळा जो आपण अनुभवतो त्याचा भाग आज आपल्याला दिसतो। ही परंपरा आस्थागायत कायम आहे। या अश्वांची म्हणजे सुरुवात आपण कधीपासून झाली, अश्व आपल्या पालखी सोहळ्यात सामील करून घेण्याला आणि त्यानंतर हे अश्वांची जी दौड आहे त्यासाठीचे नियम, त्यासाठीचं दरवर्षाची तयारी ह्याच्याबद्दल थोडं विस्तृत मला प्लीज। बरोबर आहे, अगदी बरोबर आहे। कारण हा जो काही दिव्य सोहळा आहे आपण जो अनुभवतो त्याच्यामध्ये सगळ्यात आधी म्हटलं तर आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे हा सोहळा शक्ती आणि भक्तीचा अधिष्ठान म्हटला तरी चालेल। कारण कसं आहे, भक्तीच्या सोबत जर शक्ती हा जो अनुभवतो आपण इथं आणि प्रत्येक रिंगण सोहळ्यामध्ये त्याचा आपल्याला भास होतो, तर हे कसं आहे पुरातन काळापासून आलेलं हा सोहळ्याच्याबद्दल जो माऊलींचा आशीर्वाद आहे तो आहेच आणि त्याच्याबरोबर शक्तीचा पण आपल्याला त्याचा पाठिंबा आहे। म्हणून हा दिव्य सोहळा आज ह्या पद्धतीने आपल्याला स्वरूपात दिसायला येतो। तत्वज्ञान आणि शिस्त, तर या शिस्तीबद्दल म्हणजे हे जे बदलतं स्वरूप आहे ह्याच्याबद्दल आपण कसं सांगाल आणि ह्या शिस्तीचा हा जो क्रम सुरू आहे दरवर्षी, तर एवढा कसा म्हणजे दरवर्षीच असा फॉलो होतो? पूर्वजांची देण आहे ही। त्यांनी जी शिस्त लावलेली आहे या सोहळ्यासाठी ती शिस्त आम्ही आता नुसतं पाळायचा प्रयत्न करत आहे। तिने जसं जसं त्याला हे केलेलं आहे, स्वरूप आणलेलं आहे त्या गोष्टीला। हे बा नोंद फिगर होता 400 का 500 लोक चालत होती त्या काळामध्ये, 200 वर्षापाठीमागं 1000 असतील। तर त्यांचं प्रोटेक्शनसाठी आता म्हटल्यासारखं प्रोटेक्शनसाठी आम्हाला तिथं हे केलं, बिकॉज वाटमाऱ्या चोऱ्या आणखीन आदिलशाहीचा त्रास होता। पंढरपूरला जाताना आदिलशाहीचा त्रास हा लागायचाच वारकऱ्याला। आणि वारी ही अतिशय जुनी, म्हणजे आपल्याला असं म्हणता येणार नाही की माझ्या हिशोबाने 2000 वर्ष जुनी आहे,
ज्ञानेश्वर महाराजांनी पण वारी केलेली आहे, त्यांच्या वडिलांनी पण वारी केलेली आहे. तर वारी ही जुनी पद्धत आहे, पण घरगुती असायची. ही प्रत्येक वारकऱ्याची सुद्धा जबाबदारी आहे की आपला हा सोहळा हा दैदिप्यमान तर होतोच, पण अधिक सुरक्षित आणि शिस्तीत व्हावा असं आवाहन स्वतः या पालखी सोहळ्याचे संरक्षण करते शितोळे सरकार यांच्या वंशजांनी केलं आहे. कॅमेरा पर्सन गौरव नाईकसोबत मी मयूर बोरसे, NDTV मराठी, वेळापूर.